हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. ऑफिसला चाललो आहे आणि आज ऑफिसमधला माझा शेवटचा दिवस आहे. नक्की काय भानगड आहे तुम्हाला कळेलच नंतर. मग मी कोणत्या कंपनीत कामाला आहे आणि कुठे आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. त्यामुळे पूर्णपणे ब्लॉग बघा. तुम्हाला मी दाखवतो कुठे आहे मी बघा. आता आय थिंक लोधाच्या इथं आलोय जवळपास. चला दाखवतो पुढे. मी घरापासूनच शूट करणार होतो पण खूप ट्रॅफिक वगैरे त्यामुळे शूट करता नाही आलं. भरपूरच ट्रॅफिक होतं. संडे असल्यामुळे मंथ एंडिंग आहे, दुसरं काय नाही, त्यामुळे चाललोय. पण आज ऑफिसमधला शेवटचा दिवस आहे. आता मी रिझाईन केलं आहे की नक्की काय हे सगळं तुम्हाला कळेलच. आय थिंक लोधाचा कॅम्पस इकडे लेफ्ट साईडला जाऊया आपण. खरंच मजा येणार आहे. तर आज माझ्यासोबत काय काय घडेल मला सुद्धा माहिती नाही आहे. अनएक्सपेक्टेड असेल सगळ्या गोष्टी. तो जाऊया लवकर, उशीर तर झालाय. तर मित्रांनो ही बिल्डिंग आहे, खूप छान वाटते. संध्याकाळचा तर व्ह्यू भारीच दिसतो. मी फोटो वगैरे अपलोड करेन, तुम्हाला कळेलच. इंस्टाग्राम आय डी आहे माझा अनिकेत नाचणेकर, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. इतकं भारी वाटतं ना संध्याकाळच्या वेळेस. आणि आज संडे असल्यामुळे कोणी नाही आहे. मी एकटाच दिसतो की काय मला कळत नाही आहे, काय माहिती. पण काय मंथ एंडिंग असल्यामुळे यावं लागतं ऑफिसला. ऑफिसमधला शेवटचा दिवस भारी वाटतंय. बघा आय थिंक लोधाचा कॅम्पस आणि इथून वरती जायचं. बाकी आतमध्ये शूट करता येणार नाही कारण अलाउड नाही आहे. पण जेवढ्या गोष्टी शूट करता येतील तेवढ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला जाऊया. फायनली मी पोचलो आहे. बघा किती छान वाटते बिल्डिंग. इथे आम्ही खाली जेवणानंतर राऊंड मारायला येतो. ते सगळं मी मिस करणार आहे. आणि सूर्यदेवाला मी नमन करतो नेहमी. ते रेमंडच्या बिल्डिंग आहेत. तर हा कुठला एरिया आहे तुम्ही गेस करायचा. मी कोणत्या कंपनीत कामाला आहे ते सुद्धा तुम्ही गेस करायचं. आज मजा येणार आहे. सगळं सामसूम दिसतंय. आमचंच ऑफिस चालू आहे की काय माहिती नाही. मजा आहे. पण आज बरेच जण नसतील, अनिकेत वगैरे नाही आहे, त्यामुळे त्याच्यासुद्धा कमेंट्स येणं अपेक्षित आहे. बघूया, जाऊया. आतमध्ये शूट करायला भेटणार नाही. रिसेप्शनला तिथे रिसेप्शनमध्ये हे असेल, सिक्युरिटी गार्ड असते ते बघा, आहेतच तिथे. किती छान परिसर वाटतं ना. हे सगळं मिस करणार आहे मी. दुपारी आम्ही जेवणानंतर इथे खाली यायचो. हे बघा किती भारी परिसर आहे. सगळ्या गोष्टी मिस करणार. चला जाऊया आतमध्ये. मला चाफा खूप आवडतो, म्हणजे सोनचाफा नाही, नॉर्मलवाला जो चाफा आहे ना पांढरा. शिप आमच्या ऑफिसच्या इथे आहे आणि पाऊस पडून गेल्यामुळे थोडंफार अवस्था बिकट आहे. पण चाफा ही चाफा. मला चाफा खूप आवडतो. आहे बघा, चाफ्याचं अजून एक झाड आहे. सो इकडे काही जास्वंद वगैरे व्हायला नाही आहे गणपतीला, म्हणून चाफा घेऊन जातो. मित्रांनो जेवणानंतर आम्ही राऊंड मारायला येतो. इथे तुम्हाला मी परिसर दाखवतो, एरिया दाखवतो ऑफिसच्या, म्हणजे बिल्डिंगच्या खालचा. हा बघा इथे राऊंड मारतो मस्तपैकी गाणी ऐकत. इकडे पण जातो कधी कधी या साईडला, पण जास्त करून इकडेच असतो. एवढा भारी फील होतं ना. असला नजारा आहे यार, जबरदस्त. तर ह्या सगळ्या गोष्टी मी मिस करणार आहे आणि वाईट वाटतं आहे, पण हरकत नाही. तर मित्रांनो जास्त काही नाही आहे. मी वर्क फ्रॉम होम जाणार आहे, बाकी काही नाही आहे. रिझाईन वगैरे काय टाकत नाही आहे. सो वर्क फ्रॉम होम जाणार आहे म्हणजे घरून काम करणार आणि ऑफिसच्या डेली रुटीन जे काय असतील, फ्रेंड्स वगैरे असतील, कलिग्स असतील, ते सगळ्यांना मिस करणार आहेत खूप. काय हरकत नाही. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट काय होणार आहे की पावसामुळे मी घरातून काम करणार ते बरं. चिपचिप नाही, दगदग नाही, कसलं काय. सो इकडून एक नजारा दाखवतो तुम्हाला. किती बिल्डिंग भारी वाटते एकदम. तर संध्याकाळी माझा रूट दाखवेन मी तुम्हाला. मी कसं जातो घरी. येताना दाखवता नाही आलं, पण आता मी दाखवू शकतो तुम्हाला. आता जस्ट सुटलो आहे मी. तुम्हाला म्हटलं होतं ना संध्याकाळचा सीन खूप भारी दिसतो, व्ह्यू खूप भारी दिसतो ऑफिसच्या इथला. तर तुम्हाला मी दाखवतो बघा किती भारी दिसतो ते. हे बघा नजारा बघा, किती छान वाटतं बघण्यासारखं ना एकदम. हे बघा इथून बसेस जातात, ही बसेसची लाईन पूर्ण, आणि इकडून आम्ही असं इकडून खाली जातो. बघा किती भारी वाटतं यार.
असं वाटतं बघतच राहावं. हे इकडून खाली मस्त. चला आता आपल्याला उशीर होतोय, जाऊया. मी कसं घरी जातो किंवा कुठे राहतो हे सगळं तुम्हाला कळेलच. सो लेट्स गो. असं रोज क्रॉस करून जावं लागतं. आय थिंक लोधावरून म्हणजे ऑफिसमधून निघालो आणि माझीवाड्याला आलो, तिथून 20 रुपये घेतात. शेअरिंग 20 रुपये घेतात. त्यापेक्षा कापूरवाडीपर्यंत चालत येते. चला जाऊया. हे बघा, आज तरी ट्रॅफिक कमी आहे. आता एवढी ट्रॅफिक असते ना, ती संध्याकाळी जिथे मी 15-20 मिनिटात पोहोचणार असतो ना, तिथे अर्धा पाऊण तास त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तर कापूरवाडीला जाऊया आणि तिथून मग घरी रिक्षा वगैरे मिळेलच. मित्रांनो, मी आता कापूरबावडीला आहे. इथूनच रिक्षा करून जाईन. आवाज येत नाही काय, कारण ट्रॅफिक खूप आहे. तर मी कुठे राहतो, कोणत्या कंपनीत कामाला जातो आणि कुठे जातो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला गेस करायच्यात. तुम्ही वर्क फ्रॉम होम करता की ऑफिस करता, मला कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका ब्लॉगसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय.